अशी साधी पण खूप चविष्ट बटाट्याची भाजी तुम्ही कधी केली आहे का? कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही भाजी भाकरी किंवा पोळीबरोबरही खूप छान लागते. नमस्कार, माझ्या किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारी चविष्ट बटाट्याची भाजी. खूप कमी साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने ही भाजी तयार होते. तर चला मग करूया या रेसिपीला सुरुवात. हिरव्या मिरचीची बटाट्याची भाजी करण्यासाठी मी ते घेतलेले आहेत 7 ते 8 बटाटे. स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता ते कुकरला लावूया. बटाटे पण लावलेले आहेत, त्याला 3 ते 4 शिट्ट्या करायच्या. आता इकडे बटाटे उकडलेले आहेत. आपल्याला आता हिरव्या मिरचीची बटाट्याची भाजी करायची आहे. मिरचीची बटाट्याची भाजी करण्यासाठी मी ते घेतलेले आहे 2 कांदे, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि उकडलेले बटाटे. पण अगोदर बटाटे सोलून घेऊया. सोलून तयार आहेत. आता आपण कांदा, मिरची, कोथिंबीर चिरून घेऊया. याची भाजीची सगळी तयारी झालेली आहे. आता आपण फोडणी टाकून घेऊया. आता आपण साधी सुधी हिरव्या मिरचीची बटाट्याची भाजी करणार आहोत. कढई तापायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण आता तेल घालूया. आपल्यानुसार घालू शकताय तुम्ही तेल. ही भाजी लहान मुलांना तर फार आवडते आणि डब्यासाठी पण सोयीस्कर भाजी आहे. पिवळ्या बटाट्याची भाजी ही काही कॉमन आहे, पोळ्यांबरोबर पण केली जाते. मोहरी घालूया. आता चांगली तडतडायला लागले की कढीपत्ता घालूया. मिरची घालूया. बटाट्याच्या भाजीला कांदा जास्त वापरायचा आहे. कांद्यामुळे भाजीला टेस्ट चांगली येते. आता गोल्डन कलर येईपर्यंत त्याच्यामध्ये आपण लाल करूया. मीठ घालूया आपण. मीठ घातलं की कांदा लवकर लाल होतो. आपण त्याच्यामध्ये हळद टाकूया. थोडासा हिंग. आमच्या प्रत्येक भाजीत हिंग वापरत असतो आम्ही. आता कांदा चांगला लाल झालेला आहे. आता आपण बटाटे टाकून घेऊया चिरलेली. वगैरे सगळं त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित. मस्त झालेली आहे बटाट्याची भाजी. आज अक्षय तृतीयेचं जेवण घरात चालू आहे, त्याच्यामुळे आज पिवळी बटाट्याची भाजी केलेली आहे. अजून थोडंसं मीठ टाकूया. कांदा लाल करताना मीठ टाकलेलं होतं आपण त्याच्यामध्ये. थोडी कोथिंबीर घालून घेऊया. चांगलं मिक्स करून घेऊया. आता 5 मिनिटं वाफ आणायला. बटाट्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.